तर ते 80 डिग्री कातरात कोरलेल्या पायऱ्या असणारा हा आहे गोरखगड. आता मी आहे देहरी गावामध्ये आणि इकडनंच गोरखगडचा ट्रॅक चालू होतो. बघू शकतात देहरीचा बोर्ड बघायला भेटत असेल तुम्हाला. आता इकडनं ट्रॅक चालू होईल आणि कमी कमी 3 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तर चला तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला जाऊन भेटू. गडाच्या स्टार्टिंगला तुम्हाला हे मंदिर बघायला भेटतं. इथे तुम्हाला मंदिर बघायला मिळतं जिथे की श्रेयांना प्रवेश नाही आणि इकडनं तुम्हाला वरती जायचं आहे. थेट हा रस्ता गोरखगडाकडे. इकडे गोरखगडचा प्रवेशद्वार दिसत असेल. तर चला आता चढू गोरखगडावरती. पोचलो वरती. हा महोदर हा कटिंग टप्पा क्रॉस करून आलो वरती. हे इकडे भावड्या. आता महादरवाजा आम्ही क्रॉस केलाय. आता इकडनं असं काय पॅच आहे तो चढत जायचं वरती. हे पुढे मला शिवाजी महाराज रोड बघायला मिळतोय. इथे एक गुहा आहे आणि तो तिकडे तुम्हाला मच्छिंद्रगड बघायला भेटतोय. रुपेश दाखवतोय तुम्हाला तो मच्छिंद्रगड आहे. झूम करून दाखवतो बघा मच्छिंद्रगड दिसतोय. तो तिकडे मच्छिंद्रगड. सुंदर असं सह्याद्री.
सकाळी व्ह्यूवरनं तिकडे वरती जायचं अजून. इथे गोरखगडाच्या गुफा बघायला भेटतात तुम्हाला. या गोरखगडावरती इकडे तुम्ही स्टे पण करू शकतात. बघू शकता अशा काही आहे, अशा काही इथे गुफा आहेत गोरखगडाचे. अशी गुफा आहे. पुढे पाण्याचा टाका पण आहे. याच्या आतमधनं काही गुफा आहे. इथे छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत. अशी काही गुफा आहे. चला आता निघू पुढे. इकडे पुढे आलो की तुम्हाला इथे पाण्याचा टाका बघायला भेटतं. पिऊ शकता तुम्ही इकडचं पाणी. समोर असं सुंदर. तर समोर मच्छिंद्रगड. इथे पाण्याचा टाका आहे. असा काही टप्पा आहे. किती डेंजर टप्प्यात बघू शकता. इकडनं हा टप्पा पार करून आलो. किती डेंजर टप्पा बघू शकता. तर समोरच मच्छिंद्रगड, इकडे गोरखगड, आणि तर इथे शो टप्पा पार केलाय. तर जाऊ वरती. फायनली आपण गडाच्या वरती पोहोचलो. आणि वरनं सुंदर तो मच्छिंद्रगड दिसतोय बघा. चला तर वरती जाऊ. फायनली इथे तुम्हाला भगवा बघायला भेटतो. इकडनं वरती आलो की थेट आपण बघतो गडाच्या टॉपला. आणि गडावरती तुम्हाला बघायला भेटतं ते महादेवाचं मंदिर. पिंडी. इकडे बाली किल्ला आहे गोरखगडाचा. ते भगवा बघायला मिळतं. असा काही व्ह्यू. आता आमचा गड कंप्लीट झालाय. इकडे भगवा
सह्याद्री मंदिर मागे बघू शकतात, हे मंदिर आहे. आता आम्ही गडाच्या टॉपला, आता गड वगैरे सगळ्याचा बघून झालं आहे. आता आम्ही जातो खाली, ते तुम्हाला नंदी बघायला भेटेल. आतमध्ये असा काय व्ह्यू आहे.